मिरजेत संदीप वनमाने अटकेत, न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी। महापालिका निवडणुकीवेळी शिवसेना उमेदवाराच्या घराच्या परिसरात जाऊन दंगा, शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई। प्रतिनिधी मिरज मनोज कांबळे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी मिरजेतील संदीप वनमाने याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 3चे तत्कालीन शिवसेना उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांच्या घराच्या परिसरात जाऊन दंगा करणे, धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप वनमानेंवर आहे। या प्रकरणी 14 जानेवारी 2026 रोजी अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मात्र त्याच दिवशी नोटीस देऊन सोडण्यात आले होते। पुढील तपासादरम्यान 13 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला पुन्हा अटक करण्यात आली। 14 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला। या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। नाही त्याला सुद्धा तुम्हाला कसं भेटेल त्याला सुद्धा त्याचा एकदा शेवट बघा आता साहेब मला विनंती आपण बापू राजेश पुढे त्याच्या हाणामारी त्याच्या मागच्या गुन्ह्यात केली, सागरचं नाव म्हणून सगळं जे गुन्ह्यांचं करण्यात केली, त्यावर बद्दल गुन्हा दाखल केला असता तरी चालला असतं। पण जेव्हा ते काय मारायला आणते कारण म्हणून एक शब्द पोलिसांना बोलला परत ती बातमी आमच्यावर सागरच्या मुलाने गुन्हाने घर पडलं, आता घर कोण बघितले ना, घरात कुठला घर बघितलं। ठीक आहे।